आनंदे दत्तात्रे आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। कुरुक्षेत्रे आणि धर्मक्षेत्रे या दोन शब्दांवरती निरूपण भाष्य दासोपंतांनी केले आणि पुढे युयुत्सवः याही शब्दावरती आपण बघितलं का, धरुणी युद्धाची वासना आपुलालिया अंगवणा न संटे प्रतापू मना माझारी जय. मनामध्ये युद्धाची आणि केवळ या युद्धाच्या वासनेमुळेच कौरव आणि पांडव एकमेकांच्या समक्ष आलेले आहेत. धृतराष्ट्र असं म्हणतात की दोघांच्याही मनामध्ये त्यांचा जो प्रताप आहे, शौर्य आहे, ते मनामध्ये मावत नाहीये आणि आपापल्या शक्तीनिशी हे दोघेही एकमेकांच्या समक्ष उभे ठाकलेले आहेत. समवेतः या शब्दावरती ते पुढे भाष्य करतात. ऐसे होत्साते मीनले एक एका प्रमुख मांडले ते कवण कवण बोलिले पाहिजती गा. धृतराष्ट्र म्हणतात ऐसे होत्साते मीनले, इतक्या उत्साहाने इतक्या आवेशाने ही दोन्हीही सैन्य मिळालेत, एकमेकांच्या समोर उभी ठाकली आहेत. एक एका प्रमुख मांडले, दोन्हीकडे सेनापती नियुक्त केले गेलेले आहेत. आणि कवण कवण बोलिले, कोण कोण आहेत ते? पाहिजती का, मला बघायचे ते, मला ऐकायचे, कोण आहेत ते मला समजून घ्यायचे. माम का या श्लोकातल्या शब्दावरती निरूपण करताना, भाष्य करताना पुढे दासोपंत म्हणतात, तरी माझे पुत्र ऐक, जे की दुर्योधनादिक येर कौरव सकळैक तया पाठी राखे. तरी माझे पुत्र ऐक, संजया, माझे पुत्र जे दुर्योधन आणि इतर जे आहेत, येर कौरव सकळैक, सर्वच्या सर्व 100 कौरव, दुर्योधना इतर, दुर्योधना व्यतिरिक्त, हे दुर्योधनाचे पाठीराखे आहेत, त्याच्या पाठीशी उभे आहेत. ययास पांडवाश्चैव या श्लोकातल्या शब्दावरती पुढे ते भाष्य करतात. ययासी वैरभावे पंडूचे नंदन अघवे, धर्म मुख्य जाणावे पाचही जे, एकमेका वैरभावे मीनले कुरुक्षेत्री अवघे, पुसो घेतले जीवे तया
तयांचे क्षेम. पांडवाचे 5 नंदन 5 पुत्र कौरवांशी वैरभाव घेऊन उभे ठाकलेत. ते 5ही आणि कौरव एकमेकांच्या वैरभावानी कुरुक्षेत्रावरती मीनले आहेत, भेटले आहेत, युद्धभूमीवर भिडले आहेत. आणि म्हणून मी तुला विचारतो, पुसो घेतले जीवे. माझ्या जीवाला त्यांची पृच्छा करण्याची इच्छा आहे. त्यांच्याबद्दल क्षेम कुशल विचारावंसं वाटतं. तयांचे क्षेम. खरं म्हणजे आता क्षेम काय असणार आहे? क्षेम आणि कुशल या दोन्हींचाही खरंच इथे संबंध नाही. कारण युद्धभूमीवर जर उभे असाल तुम्ही तर तिथे क्षेम आणि कुशल काय असणार आहे? कुणाच्या तरी मरणाची वार्ता असेल, वाईट वार्ता असेल, पण क्षेम आणि कुशल तिथे नक्कीच नाही. पण तरीही धृतराष्ट्र इथे म्हणतोय की कुरुक्षेत्रावरती भिडलेले हे दोन्ही सैन्य, पांडवांचे आणि कौरवांचे लोक, आणि माझ्या जीवाला असं वाटतंय, माझ्या जीवानी, माझ्या मनाला असं वाटतंय की त्या दोघांचंही क्षेम तुला पुसावं. किम कुर्वत या शब्दावरती ते पुढे भाष्य करतायत. तरी ते काय करीत असती, हे सांगावे तुवा मज प्रती. आर्त माझा चित्ती दिवा रात्रौ. आणि ते दोन्ही बाजूचं सैन्य, ते दोन्ही लोक, ते माझे आप्त स्वकीय, माझे नातलग, माझे पुत्र आणि माझे पुतणे, ते काय करतायत हे तू मला सांग. माझ्या मनामध्ये अत्यंत आर्तता त्या संदर्भामध्ये आहे. माझ्या चित्तामध्ये आर्त भावना आहे. आणि ती आर्त भावना क्षणापुरती नव्हे तर रात्रंदिवस मला ती आर्तता आहे की माझ्या या लोकांचं तिथे काय होतंय, तिथे काय घडतंय, आणि मला ते तू सांग. न कळत तयांचे वर्तमान, स्थिर न बैसे माझे मन. प्रिय न वाटे उदक अन्न चिंते करिता. त्यांचं काय होतं आहे, तिथे काय घडतं आहे, वर्तमान तिथे काय आहे, मला ते समजत नाहीये. आणि मला अस्वस्थता आहे. माझं मन स्थिर नाही, माझ्या चित्तामध्ये स्थिरता नाही, माझं मन स्थिर बसत नाही. प्रिय न वाटे उदक अन्न. मला अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही. माझी अशी विचित्र अवस्था झालेली आहे. कारण चिंते करिता हे सगळं घडतं आहे आणि मी मात्र इथे बसू नये. मला चिंता वाटते आणि या चिंतेमुळं माझ्या मनामध्ये अस्वस्थता आहे. मला अन्न पाणी गोड लागत नाही. धृतराष्ट्र म्हणतोय, चिंता पुरुषासे बंधन, चिंता पुरुषाते बंधन. चिंता जीतची मरण, चिंता सुखाचे छेदन दुःखदाती. धृतराष्ट्राच्या मनामध्ये ही चिंता आहे. कौरवांचं, पांडवांचं वर्तमान काय आहे, तिथे काय घडणार आहे, तिथे काय घडतंय, काय बरं वाईट होईल, आणि ही चिंता माझ्या मनाला झाकळून टाकते, आक्रंदून टाकते, आक्रसते आहे, असं धृतराष्ट्र म्हणतो. आणि पुढे चिंता या शब्दावरती दासोपंत भाष्य करतायत. काय असते चिंता? प्रपंचातल्या माणसाला चिंता म्हणजे काय हे खरं म्हणजे चांगलं माहितीये. पण चिंतेची व्याख्या, चिंतेवरती निरूपण, चिंतेवरती भाष्य, चिंतेची टीका दासोपंतांनी अत्यंत उत्तम केलेली. ते असं म्हणतात, चिंता पुरुषाते बंधन. चिंता ही पुरुषाला बंधन आहे. चिंता जीतची मरण. जिवंतपणी मरण यातना, मरण भोगणं म्हणजे चिंता आहे. चिंता सुखाचे छेदन दुःखदाती. जे वाट्याला आलेलं सुख आहे त्या सुखाचंही छेदन करणारी ही चिंता आहे. चिंता ते सुख उपभोगू देत नाही, केवळ दुःख देणारी ती चिंता आहे.
सुखाचे छेदन दुःखदाती. केवळ दुःख दान करणारी, केवळ दुःख देणारी, पदरामध्ये केवळ दुःख टाकणारी अशी चिंता आहे आणि ती माझ्या मनामध्ये घर करून राहिली आहे, असं धृतराष्ट्र म्हणतोय. आणखी काय आहे चिंता? चिंता हृदयीचा रोगू, चिंता हृदयीचा रोगू, चिंता नाशी परमयोगू, अंगी लागला सुख भोगू, भोगू नेदी. चिंता हृदयीचा रोग, काळजाचा रोग म्हणजे चिंता. चिंता नाशी परमयोगू, अत्यंत उत्तम असा योग असेल, तो जरी तुमच्या पुढ्यामध्ये आला, तुमच्या वाट्याला आला, पण तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची चिंता असेल तर तो परमयोग तुम्हाला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून चिंता हृदयीचा रोगू, चिंता नाशी परमयोगू, अत्यंत उच्च दर्जाचा उत्तम असा योग तुमच्या नशिबात असला तरी सुद्धा तुमच्या पुढ्यात आला, पण तुम्हाला जर चिंता असेल तर तुम्हाला तो प्राप्त होऊ शकत नाही. कारण अंगी लागला सुख भोगू, भोगू नेदी. तुमच्या अवतीभवती, तुमच्या मनामध्ये, घरामध्ये परिस्थिती प्राप्त जरी सुख प्राप्त झालं तरी सुद्धा भोगू नेदी, तो सुखाचा उपभोग चिंता घेऊ देत नाही. शय्या कितीही मृदुल असली तरी सुद्धा माणसाला जर चिंता असेल तर त्या शय्येवरती निद्रा येऊ शकत नाही, झोप येऊ शकत नाही. आणि म्हणून सुख उपभोगू न देणारी अशी ही चिंता आहे. आणखी कशी चिंता आहे, चिंता काय करते याचं विवरण दासोपंत पुढे करतात. इंद्रियाते करी शोषण, देहावरी नये मन, चिंता भ्रमवी वन, नेदी विश्रांती. काय करते चिंता? इंद्रियाते करी शोषण. का हो, मागच्या वर्षीपर्यंत बरे होता तुम्ही, यावर्षी एकदम तब्येत डाऊन झाली, कशाने? काय करावं, डायबिटीज निघाला. काय डायबिटीज कारण आहे? साखर खाता, खूप गोड खाता? नाही, अजिबात नाही. अहो, मला गोड आवडतच नाही. मग काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरांनी असं सांगितलं, म्हणाले की तुम्ही चिंता करता, काळजी करता, तुमच्या मनावर काहीतरी दडपण आहे, चिंता आहे, आणि म्हणून तुम्हाला डायबिटीज झालाय. आणि माझं वजन कमी झालं. चिंता इंद्रियाते करी शोषण, इंद्रियांचं शोषण करणारी ही चिंता आहे. देहावरी नये मन. कितीही उत्तम कार्यक्रम समोर सुरू आहे, अत्यंत सुंदर असं गायन सुरू आहे, हरकती, ताना, मुरक्या, तो गायक अगदी सगळा कस पणाला लावतोय, पण आमचं मन वाऱ्यावरती, थाऱ्यावरती नाही. त्याचं कारण आहे मनामध्ये चिंता आहे. देहावरती मन नाही आणि म्हणून कुठलीच गोष्ट गोड लागत नाही. त्यांनी आधीच सांगितलंय की उदक अन्न मला गोड लागत नाहीये. देहावरती नये मन, मन थाऱ्यावरच नाहीये. चिंता भ्रमवी वन. कितीही एका ठिकाणी स्थिर थांबायचं म्हटलं, सगळं सुख लवलुप्य असलं, भोग असले, उपलब्ध असले, परिस्थिती असली, काळ असला, तरी सुद्धा चिंता भ्रमवी वन. माणसाला चिंता स्वस्थ बसू देत नाही. ती त्याला वनावनामध्ये हिंडवते, त्याला भ्रमण करायला भाग पाडते.
त्याचं मन भ्रमित असतं, देहालाही क्वचित ती भ्रमण करायला भाग पडते. नेदी विश्रांती. आणि विश्रांती मात्र ते देहाला मनाला घेऊ देत नाही, कारण विश्रांती तेथे सुख आहे. पण जर विश्रांतीच नाही तर सुखही भोगता येत नाही. आणि म्हणूनच दासोपंत ह्या सगळ्या गोष्टी बघा, आपण म्हणतो मानसशास्त्राच्या अंगाने हा विचार गेलेला दिसतो. आणि चिंता माणसावरती काय प्रभाव करते, काय परिणाम करते, याचं निवेदन दासोपंत आम्हाला विवरून सांगतायत. आणखी काय करते चिंता, किंवा आणखी काय असते चिंता? चिंता हृदयीचा अंधकारू. हृदयामधला अंधार म्हणजे चिंता. चिंता हा कृष्ण विखारू. कालकूट विष म्हणजे चिंता. चिंता नाशी तोची गुरु संसार त्राता. जो अशा प्रकारची चिंता हरतो, त्या चिंतेचा नाश करतो, त्या चिंतेचा तो खरा गुरु जो संसारातून तारून नेतो. चिंता नाशणं, चिंता हरणं खरं सोपं आहे का हो? डॉक्टर डायबिटीजवर औषध देतात, चिंतेवरती देतात का? चिंतेवरती औषध देणं खरंच सोपं आहे का? आणि म्हणून चिंता हे मूळ सगळ्या समस्यांचं कारण आहे. चिंता काय करते ह्याच्या अनेक ओव्या आपण आता बघितल्या, त्या दासोपंत वर्णन करतात. पुढे आणखी काय प्रभाव आहे चिंतेचा? एक माणसाच्या मनातली चिंता माणसाला काय काय प्रभाव करते, काय परिणाम करते, याचं वर्णन मानसशास्त्राच्या अंगाने दासोपंतांनी इथे केलेलं. ॲलिओपॅथीचं नुसतं डायबिटीज कमी होण्याचं औषध घेऊन इथे भागणार नाही, तर मानसोपचार चिंतेवरती करायचा आहे. हा मानसोपचार चिंतेवरती करत असताना मानसोपचार तज्ञ काय म्हणेल, असाही विचार थोडा वेळ करून बघूया. विश्रांती करा, चिंता करू नका, चिंता सोडून द्या. सज्जन हो, अत्यंत रसिक श्रोते हो, जाणत्या श्रोत्यांनो, मला सांगा, चिंता ही गोष्ट अशी आहे का तुम्ही काळजातली बाजूला काढून ठेवता? एखाद्या वस्तूचा जेव्हा त्रास होतो, ती टोचते, खुपते, तेव्हा ती वस्तू आपण काढून टाकतो. ही चप्पल मला चावते, तर ही चप्पल मला वापरायची नाही, ती बाजूला ठेवता येते, तिचा त्याग करता येतो, कारण ती भौतिक वस्तू आहे. पण ही चिंता काळजाच्या कप्प्यामध्ये जिथे कुठे असेल, ती चिंता काळजाच्या कप्प्यातली बाजूला काढून ठेवता येईल का? मला ही खुपते, मला त्रास देते म्हणून चिंता बाजूला करता येत नाही, याच्यावरती औषधोपचार नाहीत, मानसोपचार नाहीत, मग कोणत्या प्रकारचा उपचार आहे? हा उपचार आहे नामस्मरणाचा उपचार. दादांनी सांगितलं आता काय करावं, तर अशा प्रकारच्या चिंतेवरती उपायही पुढे ते सांगतात. पण चिंतेवरती निरूपण फार सुंदर दासोपंतांनी मानसशास्त्राच्या अंगाने केलंय, हे इथे महत्वाचं आहे. पुढे काय म्हणतात बघूया. बाह्यांतरी व्याकुळता पुरुषा आणि चिंता. चिंता सागरी बुडता दुजे न पवे. अंतर्बाह्य व्याकुळता आहे, माणसाला काय करावं सुचत नाही, मन थाऱ्यावर नाही, देह वाऱ्यावर नाही, देहावर मन नाही. आणि अशी अंतर्बाह्य व्याकुळता त्या व्यक्तीला मिळते, किंवा त्या व्यक्तीची अशी अवस्था असते. आणि ही केवळ चिंता नावाची जी डाकीण आहे, ती डाकीण अशी अवस्था आणते. आणि या चिंतेच्या सागरामध्ये एखादा पुरुष किंवा व्यक्ती जेव्हा बुडते, तेव्हा दुजे न पवे, दुसरं काहीच ती प्राप्त करू शकत नाही व्यक्ती. अशा प्रकारची ही चिंता आहे, त्याला दुसरं काहीच सुचत नाही, सुधरत नाही,
प्राप्त करू शकत नाही. आणखी काय करते चिंता? दैन्य घडवी वदन, तटस्थ राहती करचरण, निमिषोन्मेष ही नयन, विसरोनी जाती. चेहऱ्याचं तेज उडून जातं, टवटवीत चेहरा, चैतन्य राहत नाही. उदासीची नैराश्याची छटा चेहऱ्यावरती दिसायला लागते. ते वदन म्लान दिसायला लागतं. नाकी डोळे तुम्ही कितीही सुंदर असा, पण चेहऱ्यावरती निस्तेज भाव येतो, कारण अंतःकरणामध्ये चिंता आहे. दैन्य घडवी वदन, म्लान मुख, म्लान मुख होत. तटस्थ राहती करचरण, हातपाय हलवावेसे वाटत नाहीत, कुठलं काम करावंसं वाटत नाहीत, कोणती इच्छा होत नाही, काही काम करावं अशा प्रकारची इच्छा या हातापायांना, जे की हलते आहेत. आणि हालचाल करणं या देहाला ज्या इंद्रियांच्यानी शक्य होतं, ती 2 इंद्रिय म्हणजे हात आणि पाय, ते दोन्हीही तटस्थ राहतात. निमिषोन्मेष ही नयन, विसरोनी जाती. डोळ्यांच्या पापण्यांची उघड झापही करावीशी वाटत नाही, किंवा या पापण्या विसरून जातात की आपल्याला उघडझाप करायची आहे. इतका तो माणूस तटस्थ होतो. अशा प्रकारची अवस्था केवळ चिंता आणते. किती सूक्ष्म विवेचन किंवा मला वाटतं निरीक्षण आणि त्याचं अनुमान, निष्कर्ष दासोपंतांनी नोंदवले. कार्याते सांडुनी करणे, उगीची राहती जडपणे, न स्फुरती विषय ज्ञाने, चिंते करिता. कोणतं काम करावं असं वाटत नाही, उगीची राहती जडपणे, अत्यंत जडपणे एका जागेवर स्थिरता येते. न स्फुरती विषय ज्ञाने, कुठल्याही प्रकारचा उत्साह किंवा कोणत्याही प्रकारच्या विषयाचं ज्ञान, जे लौकिकाचा उल्लेख इथे केलाय, अलौकिकाचा तर नाहीच, लौकिकातल्या कुठल्याही विषयाचं ज्ञान या चिंतेपायी त्या मनुष्याला राहत नाही. भक्षिता नकळे अन्न, वरचे वर एक एक पायरी पुढे जाऊन दासोपंत त्या चिंताग्रस्त व्यक्तीचं वर्णन करतात, चिंतायुक्त पुरुषाचं वर्णन करतायत, की जसं जसं ही चिंता वाढते तसं त्याचं मानसिक आरोग्य खचत जातं आणि त्याच्यावरती काय विचित्र परिणाम पुढे पुढे व्हायला लागतात, त्याचं हे विवरण आहे. भक्षिता नकळे अन्न, खातोय, जेवायला बसलाय, समोर पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे, हाताने घास पोटात ढकलले जात आहेत, अर्थात मुखावाटे आहेत, पण त्याला चव कळत नाहीये. भक्षिता नकळे अन्न, कशाची भाजी आहे, चटणी कशाची केली आहे, अन्न काय वाढलंय हेच मुळात त्याला कळत नाहीये. इतकी चिंता वाढते. नकळे बोलता वचन, तो बोलायला लागल्यानंतर तो काय बोलतोय त्याचं त्यालाच कळत नाहीये. विस्कळीतपणे तोंडातून वाळू निसटावी अशा प्रकारचे शब्द नुसते गळून पडतायत, पण त्याला कळत नाहीये आपण काय बोलणार आहोत, काय बोलतो. ऐकतची दोन्ही श्रवण बधिर होती, ऐकताय काहीतरी, दोन्ही कान ऐकताय, ऐकू येत नाहीये का, श्रवणेंद्रियाचं कार्य सुरू आहे, पण समजत काहीच नाहीये. जणू काही दोन्ही श्रवण, दोन्ही कान बधीर झालेत अशी अवस्था त्याची होते. आपण अनेकदा म्हणतो एखाद्याला, अरे मी काय बोललो तुझं लक्ष नव्हतं का,
किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण समोर बसतो कार्यक्रमाला, पण अत्यंत सुंदर लकेर घेऊन जातो एखादा गायक आणि शेजारचा वा वा क्या बात है असं म्हणतो. आपल्या मित्राला विचारतो काय काय लकेर होती त्याच्या गळ्यातून जी बाहेर पडली हरकत, काय सुंदर होती नाही? हो का, माझं लक्षच नव्हतं. काय करू, मला इतका भोर लागलाय. म्हणजे मनामध्ये जर चिंता असेल तर कोणतंही इंद्रिय तुमचं काम करू शकत नाही. त्याचं वर्णन ते करतात की जिभेला चव नाहीये, त्याला कळतच नाही आपण काय खातोय ते, काय बोलतोय ते कळत नाहीये, आणि दोन्ही कानांनी ऐकू येत आहे पण जणू काही दोन्ही कान बधीर आहेत, अशा प्रकारची त्याची अवस्था झाली. आगी आदळलेही नकळे, सुख दुःख चिंता काळे, मन इंद्रिया न मिळे इंद्रिये अर्था. अंगी आदळलेही नकळे, शरीर आपटलं गेलंय पण त्याला समजत नाहीये. सुख दुःख चिंता काळे, सुख दुःख कळत नाहीये. मन इंद्रिया न मिळे इंद्रिया अर्थी. इंद्रिय आणि मन यांचं तादात्म्य झालं तर भोग आहे, पण मन जर त्या इंद्रियांच्या कर्मामध्ये अनुस्यूत नसेल, तादात्म्य पावलेलं नसेल, तर त्या भोगाला कर्माला काहीही अर्थ उरत नाही. म्हणून दासोपंत इथे म्हणतात की इंद्रियाचं जे काही अर्थानं काम करायचंय, इंद्रियांचा जो भोग आहे, इंद्रिये अर्थी, पुढे काय, मन इंद्रिया न मिळे. मनाचा आणि इंद्रियांचा संयोग झाला तर तिथे भोग आहे, तर तिथे आनंद आहे, तर तिथे सुख आहे. पण नुसती इंद्रिय कार्य करतायत, तिथे मनाची उपस्थिती नाहीये, मन मिळालेलं नाहीये, मन तादात्म्य पावलेलं नाहीये, तर तिथं कुठल्याही प्रकारचा आनंद, सुखोपभोग किंवा दुःख काहीही मिळणार नाही. पुढे आणखी काय करतं, चिंता काय करते? अंगा खुपे शेज, अंगा खुपे शेज, गंधू न कळे जाणीज, डोळा देखिले मनुज ओळखेना. अत्यंत मृदू मुलायम त्याची गादी आहे, झोपण्याची शेज आहे, पण ती खुपते अंगाला, झोप नाही. आपण म्हणतो खायला कोंडा आणि निजेला धोंडा, पण केव्हा मनामध्ये चिंता नसेल तर. आणि म्हणून इतकी सुंदर मऊशार अशी शेज आहे, पण ती अंगाला खुपते कारण मनामध्ये चिंता आहे. घ्राणेंद्रियाला अत्यंत सुवासिक अशा प्रकारचा सुगंधही त्याला जाणवत नाहीये. गंधू नकळे जाणीज, डोळा देखिले मनुज ओळखीना. माणूस समोर दिसतोय, ओळखीचा आहे, नित्याच्या ओळखीचा आहे, परिचयाचा आहे, पण त्याला ओळख पटत नाहीये कारण त्याचं लक्षच नाही. अरे तुम्ही आहेत का, मी पाहिलंच नाही बरं का. अरे केव्हाचे बघताय तुम्ही माझ्याकडे, हो का, माझं लक्ष नव्हतं. हे लक्ष नसणं काय आहे, तर मन आणि इंद्रिय, डोळे आणि मन जेव्हा एकत्र येतील, तादात्म्य पावतील, तेव्हा तुम्ही समोरचा माणूस ओळखाल. नुसत्या डोळ्यांनी तुम्हाला माणूस ओळखू येत नाही किंवा नुसत्या मनानंही ते काम होत नाही. म्हणून मन आणि नेत्र या दोघांचं एकीकरण झाल्यानंतर त्या माणसाच्या ओळखण्याची प्रक्रिया घडून येते. ते असं म्हणतात की डोळा देखिले मनुज, म्हणजे डोळ्यांनी माणूस बघितला जातोय, इंद्रियाचं काम करतायत, पण ओळखेना, मन मात्र तिथे उपस्थित नाही आणि म्हणून त्याला ओळख पटत नाही. तो ओळखत नाही. त्याचं कारण पुन्हा
मूळ चिंता. आगी विण चिंता जाळी, आगी विण चिंता जाळी, सुखांशु अवघा गिळी, चिंते ऐसे भूमंडळी दुष्ट नाही. या चिंते इतकं कुणीही दुष्ट नाही. तुमचा कितीही मोठा शत्रू असला तरी सुद्धा तो दुष्ट नाही. कोणा इतका? चिंते इतका. इतकी चिंता दुष्ट आहे. काय करते चिंता? आगी विण चिंता जाळी. तुमचं मन आणि तुमचा देह आगी शिवाय जाळते. सुखांशु अवघा गिळी. माणसाला प्रपंचामध्ये भरभरून सुख मिळत नाहीच मुळी. आपण सुखांशु म्हणजे सुखाच्या अंशानेच खरं म्हणजे सुखावत असतो. पण तो सुखाचा अंश सुद्धा ही चिंता जर असेल तर ती चिंता गिळून टाकते. ती तुमच्यापर्यंत येऊच देत नाही. सुखच उपभोगू देत नाही. सुखाचा स्पर्श, सुखाचा वाराच ती तुम्हाला लागू देत नाही. ती अवघा गिळून टाकते सुखाचा अंश. चिंते ऐसे भूमंडळी दुष्ट नाही. आणि चिंतेसारखं या त्रैलोक्यामध्ये, ह्या भूमंडळावरती, या पृथ्वीवरती, या सृष्टीवरती चिंतेसारखं दुष्ट दुसरं कोणीच नाही. ऐशी चिंता प्रवर्तली माझ्या हृदयी बैसली, दूरी नव्हे काही केली काय करणे. हे कोण म्हणतंय? धृतराष्ट्र म्हणतोय. काय म्हणतोय धृतराष्ट्र? आणि अशा प्रकारची चिंता माझ्या मनामध्ये प्रवर्तली, निर्माण झाली, उत्पन्न झालीये. माझ्या हृदयामध्ये ती बसलीये. चिंता ऐशी प्रवर्तली माझ्या हृदयी बैसली. अशा प्रकारची चिंता उत्पन्न झाली आणि माझ्या हृदयामध्ये ठाण मांडून बसलीये. दूरी नव्हे काही केली काय करणे. काही केलं तरी ही चिंता दूर जात नाहीये. चिंता बाजूला सरकत नाहीये. ती दूर होत नाहीये. काय करावं? काय करणे. तरी तू मित्रू प्राण सखा. संजयाला म्हणतोय धृतराष्ट्र. तरी तू मित्रू प्राण सखा, बापा संजया ऐके का, छेदुनी माझी हे शंका, चिंता हरी. ही चिंता कशाची होती त्याचं वर्णन आपण पहिल्या ओव्यांच्या मध्ये ऐकलं की कौरव आणि पांडव एकमेकांना भिडले कुरुक्षेत्रावरती. जे धर्मक्षेत्र होतं त्याचं आज कुरुक्षेत्र झालंय. आणि या कुरुक्षेत्रावरती, युद्धभूमीवरती एका बाजूनी पांडव उभे आहेत, दुसऱ्या बाजूनी कौरव उभे आहेत. दुर्योधनासारखे जे माझे मुलं आहेत त्याला पूर्ण कौरवांचा पाठिंबा आहे. पण पांडवांना सत्ता हवी होती आणि या सत्ता हव्यासापोटी पांडवांनी कौरवांशी शत्रुत्व स्वीकारलं, वैरभाव स्वीकारला. 5 गावही न देता, 5 गावच काय सुईच्या टोकावर मावणार नाही किंवा मावेल इतकी जमीनही, इतका मातीचा कणही कौरव द्यायला तयार होत नाहीत. आणि त्यावेळेला हे युद्ध उभं राहिलेलं आहे. आणि खरं म्हणजे या युद्धासाठी उद्युक्त करणारा श्रीकृष्ण हाही इथे उपस्थित आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यास मुनींना धृतराष्ट्रांनी विनंती केलेली आहे की हे मुने, माझी मुलं रणांगणावर उभी आहेत आणि त्यांचं भाग्य अभाग्य, जय विजय, यश अपयश काय होणार आहे. मी आंधळा आहे, मला दिसत नाही, मला ते बघायचंय. आणि ही चिंता मनामध्ये की माझ्या मुलांचं काय. सुरुवातच ते असं करतात की मोहानं ग्रासलेला हा धृतराष्ट्र ही चिंता व्यक्त करतो आणि संजयाला म्हणतो की बा संजया, तू माझा मित्र आहेस, माझा प्राण सखा आहेस, माझं एवढं ऐक. छेदुनी
माझी हे शंका चिंता हरी. आणि माझ्या मनामध्ये ही शंका जी उत्पन्न झालेली आहे, माझ्या बाळांचं काय, माझ्या मुलांचं काय, ही चिंता तूच हरू शकतोस. आणि मला तेवढं सांग की त्या रणभूमीवरती काय वर्तमान घडतं आहे, माझी मुलं कशी आहे. पहा, खरं म्हणजे धर्म आणि अधर्म यांची ही लढाई आहे. अधर्माची सुद्धा बापाला चिंता असावी, हेच खरं म्हणजे कोड आहे. अधर्मानं धर्मयुद्ध छेडलंय असं कसं म्हणता येईल. पण अधर्मानं लढायला उद्युक्त झालेल्या आपल्या मुलांची चिंता करणारा हा बाप खरं म्हणजे मुळातच चुकलेला आहे. पण तरी सुद्धा व्यास मुनींनी आपल्या विद्येनं संजयाला ती विद्या संक्रमित केली, त्याला ते ज्ञान दिलं आणि संजयाला हे सांगितलंय की तू दूरदर्शन आणि दूरश्रवण करू शकशील आणि युद्धभूमीवरचं जे जे काही घडणार आहे ते तू धृतराष्ट्राला सांगू शकशील, तू पाहू शकशील आणि त्या एकूणच घटनांचं समालोचन तू धृतराष्ट्राला करावंस. आणि धृतराष्ट्र संजयाला विनंती करतोय की बा संजया, माझ्या मनामध्ये जी चिंता उत्पन्न झाली आहे त्या चिंतेचं हरण तू माझा प्राणसखा मित्र आहेस, तुला व्यासमुनींनी ती विद्या दिली आहे आणि त्या विद्येच्या माध्यमाने त्याद्वारा तू मला ते सगळं वर्तमान सांग. बाकी दुसरा श्लोक गीतेचा उद्या आपण बघूया, त्याच्यावरती भाष्य दासोपंत काय करते. मी पुन्हा एकदा इथे मुद्दाम उद्घृत करते की दासोपंतांनी प्रत्येक श्लोकाच्या शब्दावर भाष्य केलंय. म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशी सुरुवात करताना दासोपंत सुरुवात करतात, आधी कुरुक्षेत्र मग धर्मक्षेत्र आणि त्यानंतर युयुत्सवः समवेतः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत. आणि अशा वेगवेगळ्या प्रत्येक शब्दावरती भाष्य करताना दासोपंतांच्या मनामध्ये जे भावभावनांचे चिंतनाचे तरंग उठले ते तरंग त्यांनी आपल्याला सहज लिहून काढून आपल्या समोर ठेवले. याच्यामध्ये कुठलाही अभिनिवेश नाही. ते असं सुरुवातीलाच म्हणाले की मला जे वाटलं तो भाव मी या ठिकाणी उद्घृत केलेला आहे, इथे मांडलेला आहे. दुसरा श्लोक आपण उद्या बघूया. आज इथेच थांब. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.